तिन्ही हाच महत्त्वाचा मुद्दा म्हणायचा का काही की दुरावा गेल्या काही आहे काळापासून ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भात जोरदार बॅनरबाजी आहे, तसे संकेत मिळत आहेत, चर्चा होत आहेत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर जेव्हा आता ही अशा प्रकारची भेट होते, नक्कीच भुवया उंचावत आहेत। नेमकं शिजतंय काय, घडतंय काय, याकडे सगळ्यांचंच मग लक्ष वेधलं जातं। नक्कीच श्रुती, मी तेच सांगतो की मागच्या काही दिवसापासून सातत्यानं मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा महाराष्ट्रभर आहे। राजकीय नेत्यांना सुद्धा जेव्हा तो प्रश्न विचारला जातो तेव्हा सुद्धा ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावरती देत आहेत आणि खास करून मनसेचे नेते असतील किंवा ठाकरे गटाचे नेते असतील यांना जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते थेटपणे कुठल्याही गोष्टीला नकार देत नाहीयेत। जर असं काही व्हायचं असेल तर पहिल्यांदा फक्त ठाकरे गटाने एक पाऊल पुढे आलं पाहिजे, कारण 2014 आणि 2017ला आम्ही प्रयत्न केलेले होते, मात्र आमचा प्रस्ताव जो आहे तो कुठेतरी नाकारण्यात आलेला होता, त्याच्यापरची चर्चा पुढे गेलेली नाही आणि म्हणून आता यावेळेला ठाकरे गटानं इनिशिएटिव्ह घेणं किंवा एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे असं मनसेकडून वारंवार स्पष्ट केलं जातं। आणि या सगळ्या चर्चा कुठेतरी महाराष्ट्राला सकारात्मक वाटतात किंवा त्याचे राजकीय पडसाद असतील ते सुद्धा सकारात्मक पद्धतीनं पुढे जात आहेत। आणि आत्ता अशा पद्धतीनं अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असणार आणि त्यांच्यामध्ये भेट होण्याची जी शक्यता आहे किंवा भेट होणार असल्याची काही माहिती मिळते आहे किंवा ज्या काही चर्चा होत आहेत त्या होणं हे अत्यंत वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाते। सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत, कारण राज ठाकरे जरी या युती संदर्भात थेटपणे कुठलंही त्यांनी भाष्य केलेलं नाहीये, स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील थेटपणे कुठलंही भाष्य केलेलं नाहीये, मात्र त्यांना जेव्हा युती संदर्भातला म्हणजे मनसे सोबत जाण्याचा आणि ठाकरे आणि मनसे यांच्या युती संदर्भातला जेव्हा प्रश्न उद्धव ठाकरेंना स्वतः विचारण्यात आलेला होता तेव्हा त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली होती, ती खूप बोलकी होती आणि त्यावरून पुन्हा सकारात्मक चर्चा होऊ लागलेल्या होत्या। ती प्रतिक्रिया म्हणजे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल अशा पद्धतीची उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची भेट एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळेला ते उपस्थित असणं किंवा भेट होणं यावरून आता सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, चर्चा होत आहेत। त्यामुळे या सगळ्याचं राजकीय याआधी विश्लेषण उदय कसं सामंतांनी करायचं सुद्धा राज ठाकरेंची 1 ते 2 वेळा भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी कुठली राजकीय भेट नसल्याचं सांगितलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच ठिकाणी येणार आहेत। ही भेट होते की नाही ते पुढचा मुद्दा, पण उदय सामंतांनी याआधी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आधीपासूनच ही काही रणनीती ठरतेय का असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय। आपण पाहतो की याआधी उदय सामंत हे 2 ते 3 वेळा शिवतीर्थावरती आलेले होते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली होती, मात्र ते वेगवेगळ्या अनुषंगाने ती चर्चा होती, कुठलीही राजकीय चर्चा नव्हती अशा पद्धतीचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलेलं होतं। आणि त्यानंतर एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरेंना भेटलेले होते आणि याच्या आधी आपण पाहिलं तर या 3 नेत्यांमध्ये अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत आणि तेव्हापासूनच कुठेतरी मनसेची भूमिका ही महायुतीच्या सोबत आहे का अशा पद्धतीची चर्चा सुद्धा होऊ लागलेली होती। मात्र मागच्या महिनाभरापासून आपण पाहतोय की कुठेतरी ठाकरे आणि मनसे यांच्यामध्ये युती होईल अशी चर्चा सकारात्मक पद्धतीने महाराष्ट्रभर चर्चिली जाते, वेगवेगळ्या प्रतिक्रिया तशा येत आहेत आणि त्या फार प्रतिक्रिया म्हणजे कुठेही नकारार्थी थेटपणे नाहीये तर त्या सकारात्मक वाटतायत। फक्त कुणी पुढे पाऊल टाकावं आणि कुणी बोलणीला सुरुवात करावी यावरून काहीशे मतभेद आहेत आणि त्या तशी भूमिका जी आहे ती मनसेकडून सुद्धा मांडली जाते, स्वतः ठाकरे गटाच्या पक्षाकडून सुद्धा मांडली जाते। आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताज हॉटेलमध्ये आलेले, त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे याच हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। आता या 2 नेत्यांमध्ये भेट होते की त्यावरून वेगळं काही स्पष्टीकरण दिलं जातं किंवा वेगवेगळ्या कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठल्या वेगळ्या भेटीच्या निमित्तानं दोन्ही नेते योगायोगानं एकाच हॉटेलमध्ये आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र